हां सर। राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांची आरोग्यविषयक आणि कोरोनाविषयक तपासणी होणं फार गरजेचं होतं। त्या अनुषंगाने राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यभर सुरू केलेली आहे। त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि ती त्यांनी काळजी कशी घ्यावी या संदर्भामध्ये लोकजागृती होणं गरजेचं आहे। त्यासाठी ही मोहीम आजपासून आपल्या शहरामध्ये सुरू झालेली आहे, ज्यामध्ये महानगरपालिकेतर्फे नेमण्यात आलेले आरोग्य कर्मचारी, ज्याच्यामध्ये आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, BLO आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधींचे काही स्वयंसेवक या पथकासोबत प्रत्येक घरोघरी जातील। शहरामधील प्रत्येक नागरिकाची SpO2 लेवल तपासण्याची पल्स ऑक्सिमीटरनं ही कारवाई करण्यात येईल। थर्मल स्कॅनरनं त्यांचं टेम्परेचर तपासण्यात येणार आहे आणि जर काही त्यांना त्यामध्ये सिम्पटम दिसले किंवा काही ॲबनॉर्मॅलिटी दिसली तर त्याला तात्काळ डॉक्टरांकडे रेफर करण्याच्या सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची कशी काळजी घ्यावी, कोरोना होणार नाही यासाठी काय दक्षता घ्यायची आहे, जर झाला असेल तर काळजी कशी घ्यावी आणि कोरोना होऊन गेल्याच्या नंतर पोस्ट कोविड ज्याला आपण म्हणू त्याच्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे या सर्व संदर्भामधील आरोग्यविषयक मार्गदर्शन या पथकामार्फत करण्यात येत आहे। आज या 15 तारखेला शहरामधील विविध भागांमध्ये या मोहिमेस सुरुवात झालेली आहे। शहरामधील सर्व लोकप्रतिनिधी या संदर्भात आपल्याला मार्गदर्शनासाठी आणि जनजागृतीसाठी सर्व शहरभर विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना आवाहन करत आहेत। सर्व नागरिकांना याद्वारे मी आवाहन करतो की त्यांनी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावं आणि आपण आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी। आपल्या मनात काही शंका असतील तर त्या विचारून घ्याव्यात आणि स्वतःची व इतरांची आपण काळजी घ्यावी। धन्यवाद। पासून आपण कोविड विरोधी लढा देत आहोत। त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रात, राज्यभरात सगळीकडचे प्रमाण जास्त झाले आहे। त्यामुळे त्या कोविडकरता राज्य सरकारने मोठी घरोघर जाऊन स्वॅब व टेम्परेचर हे माझे कुटुंब माझा परिवार माझे कुटुंब काळजी या माध्यमातून जनजागृतीमधून सगळ्यात जास्त जनजागृती व्हावं आणि सगळ्याला माहीत व्हावं, कोणी काळजी करू नये। हे सगळ्यांनी 50 ते 52, 62, 70 वर्षाच्या त्यांचे सगळ्याचे स्वॅब टेम्परेचर व ऑक्सिजन चेक करण्याकरता ही स्कीम काढलेली आहे। त्याच्यामध्ये प्रशासन, महानगरपालिका सगळे काळजी घेत आहेत। तरी इथल्या स्वयंसेवकांनी आपल्या गल्लीमध्ये आल्यानंतर खरोखरच आपण सेवार्थ, देशाची सेवार्थ करण्याकरता स्वयंसेवकांनी पुढे यायचं आहे आणि सगळ्याला जनजागृती या माध्यमातून सगळ्याचे टेम्परेचर आणि ऑक्सिजन चेक करायला पाहिजे आणि स्वतः काळजी घ्यायला पाहिजे आणि याला सगळ्यांनी सहकार्य करावे। याच्यामध्ये महानगरपालिका, प्रशासन, राज्य सरकार, पोलीस सगळे आज नाही का राहोरात्र मेहनत करत आहेत। तरी हा कोविड करता त्याच्याकरता आपण सगळ्यांनी आज रोडवर येऊन हा कोविड हा रोग कसा नायनाट करता येईल याकरता सगळ्यांनी आज सगळ्या लोकांनी पुढे येऊन त्याचा नायनाट करून सगळ्यांनी सुरक्षित राहावे हे सगळ्याला माझे आव्हान आहे। मरीजों को मद्देनजर रखते हुए आज राज्य शासन ने पूरे राज्य में मुहिम शुरू की है, जिसका उन्वान है माझे कुटुंब माझी जवाबदारी यानी अपना ख़ानदान और हमारी जिम्मेदारियाँ। इसके तहत पूरे महाराष्ट्र में घर घर जाकर आरोग्य पथक जो है तपासनी करने वाले हैं, जिसमें ऑक्सीजन का सैचुरेशन और टेम्परेचर चेक किया जाएगा। इसकी वजह से और उसी के साथ साथ लोगों को ये मालूमात दी जाएगी कि कोरोना से किस तरह से बचा जा सकता है। तो मेरी तमाम लोगों से दरख्वास्त है कि हमारे कॉर्पोरेशन के जो भी आरोग्य पथक अपने घर पर पहुंच रहे हैं उनका सहकार्य करें, उनको पूरी मालूमात दें। और घर में जो लोग गरीब बड़े बूढ़े लोग बीमार हैं, जिन्हें BP है, शुगर है, हार्ट का प्रॉब्लम है, वैसे लोगों की भी नोंद की जाएगी। जिनका सैचुरेशन वगैरह कम है या बुखार से मुतासिर है, उन्हें ऐसो करीब के हॉस्पिटल में ऐसो रिफ़र किया जाएगा। तो तमाम लोगों से मेरी दरख्वास्त है कि वो अपने घर पे जो आने वाली टीम है उनकी मदद करें और अपने नांदेड़ शहर से, अपने राज्य से कोरोना को मुक्त करने में सहकार्य करें।